मी स्वतःला एक परफॉर्मर एंटरटेनर समजतो. अमिताभचा आवाज अमिताभपेक्षा हा चांगला काढतो. प्रश्नच नाही. इंग्लिश काय किंवा हिंदी काय किंवा गुजराती काय, ह्या कुठल्याही थिएटरमध्ये मराठीमध्ये एवढी टॅलेंट आहे तेवढी टॅलेंट बिलकुल नाही. एक कॅन्सर पीडित एक मुलगी होती. तर मला असं सांगितलं गेलं की ती काही दिवसच तिचे राहिले आणि ती अमिताभ बच्चनची खूप मोठी फॅन आहे. तर मी जवळजवळ 2-3 मिनिटात ॲक्च्युली जेन्युअनली अमिताभ बच्चन बोलून त्या मुलीशी बोललो होतो. खुपते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि ह्या 2 गुरु आणि दादा अशा महारथी लोकांचं देखील खूप स्वागत. भरतजी, तुम्ही आणि सुदेश एकमेकांना ओळखता का? सुदेश हो, किती वर्ष. हो, म्हणजे हे कधी कधी फोन करतात मला आणि त्यांचा आवाज ऐकल्यावर मी घाबरून मग त्यांचं रेकॉर्डिंग करायला जातो. का बरं? मग त्यांचा फोन आला की ते उभे राहतात साक्षात ना समोर डोळ्यासमोर. नाही गेलो तर मार पडेल वगैरे. नाही, पण तुम्ही खरं म्हणजे एवढा कॉन्ट्रास्ट पर्सनॅलिटी भरत अजून कुणाची मी बघितलेली नाहीये की दिसायला असा आणि मनाने इतका हळवा. नीट दिसायला असा नाही, म्हणजे दिसायला इतका सुंदर वगैरे असं काहीतरी त्याला काहीतरी विशेषण वापर ना. दिसायला असा म्हणजे लिव्हिंग इट व्हेरी ओपन ना, की म्हणजे नक्की काय सांगता येत नाही. यांना जशी भीती वाटते तशी की ज्यांनी आतापर्यंत भरत दाभोळकर या व्यक्तिमत्वाचा आवाज ऐकलेला नाही, बोलणं ऐकलेलं नाही, विचार ऐकलेले नाहीत, त्या माणसाला नुसता फोटो दाखवला तर भीतीच वाटते ना. भरतजींच्या पर्सनॅलिटीची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो अगोदर, की त्यांनाही लक्षात नसेल. आम्ही दोघंही एका फंक्शनमध्ये इन्व्हायटीज म्हणून होतो आणि त्या फंक्शनला पोलीस कमिशनर हे होते चीफ गेस्ट. बर. आणि जसे मी आलो तर माझ्या मागोमाग काही सिक्युरिटीवाले पळत 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 आले, सगळ्यांना हटवलं आणि ह्यांना धरून त्यांनी लिफ्टमध्ये घेऊन गेले. नंतर कळलं की चुकून कमिशनर म्हणून ह्यांना वर नेलं होतं आणि कमिशनर खाली वाट बघत उभे होते. आणि हा खरा किस्सा आहे, मी त्या लिफ्टमध्ये होतो. हो, मग तुम्ही सांगितलंच नाही वरती जाईपर्यंत की आपण उगाच कशाला आपल्याला नेता. त्यांनाही कळलं नाही, कुठे मला वागवत नाही नॉर्मली. माझ्या पुढे पाठी माणसे आता इकडे देखील आणतात, आज जा तिकडे बसा असं सांगतात मला. कोणी असं अदबिनी घेऊन वगैरे येत नाही. आता सुदेश होते म्हणून मला आणलं. सर, तुमचं आणि माझं दैवत एकच आहे, म्हणजे किशोरदा. तर हे खरं ना की तुम्ही ज्या वेळेला त्यांचं स्वप्न बघूनच या इंडस्ट्रीत आलात आणि त्यांच्याबरोबर एकच गाणं गायला मिळालं आणि त्याच्यानंतर ते वारले. असं झालं की आई गायिका होती सुमन भोसले, माझी आजी खूप प्रसिद्ध गायिका होती दुर्गाबाई शिरोडकर, अजमत हुसेन हा सबची शिष्य होती. करेक्ट. म्हणजे घरात माहोल क्लासिकलचा होता. पण मी त्याच्यातलं म्हणतात नाही माकड होतो, म्हणजे मला फिल्मी गाणी आवडायची जास्त. आणि परत किशोरदा. आणि एकदा आमच्या आजी आल्या, मी गोव्याचा शिरोड्याचा, आजी आल्या आणि माझ्या बाबांनी मजो पूत बरो गाता. आता त्यांनी म्हटलं हा गाणं ऐकव. तर त्यांनी बिचाऱ्यांनी अपेक्षा केली होती हा काय नाट्य संगीत क्लास. मी काय केलं, त्यांच्यासमोर काय गायलं, पल भर के लिए कोई हमें प्यार करले, हे गाता रे तुझं पूत म्हटले ते. मग त्यावेळेला प्रत्येकाच्या घरी म्हणजे ना फिल्मी गाणी म्हणजे एकदम चीप असं मांडलं. आम्हालाही हिंदी गाणं ऐकणं बॅन होतं. तर किशोरदाचा जबरदस्त फॅन, काय माहिती त्या आवाजातच अशी जादू आहे. समा है सुहाना सुहाना नशे में जहां है. तर म्हणजे म्हणतात ना प्रेमात पडलो त्या आवाजाच्या. म्हणजे त्यांनाच गुरु मानलाय. आणि योगायोग असा की मी 82मध्ये जेव्हा मेलोडी मेकर्स जॉईन केलं ॲज अ सिंगर, ॲज अ मिमिक्री आर्टिस्ट, ॲज अ कॉम्पेअर, मला कळलं की किशोरदा जेव्हा जेव्हा कार्यक्रम करतात ते मेलोडी मेकर्स ऑर्केस्ट्रा बरोबर नेतात. तर 82पासनं 87पर्यंत म्हणजे किशोरदांच्या लास्ट शोमध्ये सुद्धा मी ॲज अ कॉम्पेअर, ॲज अ सिंगर त्यांच्यावर होतो. म्हणजे त्यांची सेवा केली, त्यांच्या घरी गेलो, त्यांच्याबरोबर गायलो, त्यांना त्यांच्या आवाजातलं गाणं ऐकवलं, सगळं काय केलं. तुम्ही आणि किशोरदांनी पिक्चरसाठी किंवा फिल्ममध्ये एखादं गाणं गायलं का? असे काही शोज झाले की मोखडे त्यांनी गायले, अंतरे मी गायलो त्यांच्याबरोबर. तर असं आहे. और मला सांगायचे ये जितने नए है ना सबसे तो अच्छा है रे. म्हणजे असंही किशोरदांनी मला कॉम्प्लिमेंट दिलं. आजवरच्या करिअरमध्ये खुपलेल्या खरोखर सिरियस गोष्टी. मला आता पहिलं सांगायचं म्हणजे मला सध्या आहे माईकचा जो इकडे बॉक्स आहे तो फार खुपतोय. मी तो ऍडजस्ट करतो. म्हणजे पहिली खुपणारी गोष्ट मला आजच्या दिवसातली ही आहे, कारण त्यांनी गुप्त ठिकाणी ठेवल्यामुळे ते आणखी बोलता येत नाही. ते म्हणजे करिअरमधल्या खुपणाऱ्या गोष्टी म्हणजे पहिलं म्हणजे असं आहे की मला ॲडव्हर्टायझिंग किंवा नाटकात करिअर करायची मला कधीही इच्छा नव्हती. माझी अगदी लहान म्हणजे 4 वर्षाच्या असल्यापासून माझी ॲम्बिशन होती की मला पोलीस ऑफिसर व्हायचं आहे, मला IPS मध्ये जायचं आहे, माझी पहिल्यापासून ॲम्बिशन होती.
पण अजून देखील जेव्हा मी कोणाला बघतो युनिफॉर्ममधल्या एखाद्या कमिशनरला वगैरे तेव्हा मला अजूनही वाईट वाटतं, अजूनही ते खुपतं की मी नाही केलं हे. अच्छा. आयुष्यातली मला सर्वात जास्त खुपणारी गोष्ट ही आहे की मी पोलीस ऑफिसर नाही झालो. एखादी लाईन तुम्ही लिहून दिली की क्लायंटला असं नको आहे, हे तेलाचं तुम्ही जे काय देता हे फालतू आहे, ह्याच्यापेक्षा अशी लाईन लिहून द्या, म्हणून तुम्ही दिली आणि क्लायंटनी तीच ओके केली आणि तुम्हाला त्याचं क्रेडिट तुमच्याकडे आला, असं काय पण हे नेहमी जाहिरातीमध्ये एक तुम्ही लोकांना नेहमी म्हणतो की नुसतं क्रिएटिव्हिटीचा उपयोग होत नाही. करेक्ट. तुम्हाला गेंड्याची कातडी लागते. कारण जाहिरात हे एक क्षेत्र असं आहे की जिकडे तुम्हाला डेली रिजेक्शन असतं तुम्हाला. मग तुम्ही काहीतरी अगदी फार विचार करून काहीतरी अतिशय चांगलं काहीतरी लिहावं आणि कोणतरी फालतू क्लायंट माणूस जो असतो तो म्हणतो ये कुछ मजा नाही आहे, कुछ और करके दिखावं. मग तुम्ही आणखीन त्यांना करून दाखवायचं, तोही ते नाही म्हणतो. आणि हे तुमचं तुम्ही कुठल्याही लेवलला असा, तुम्ही म्हणजे ट्रेनी असा किंवा मॅनेजिंग डिरेक्टर असा, तुमच्या कॅम्पेन रिजेक्ट होणं ही एक नेहमीची गोष्ट असते. पण मग तुमचा कलाविष्कार जो सुरू झाला तो पहिला जाहिरातीमध्ये, नाटकामध्ये नाही. आणि मग तेव्हा मी फक्त कॉलेजमध्ये एकदा एका नाटकात काम केलं होतं, उसना नवरा म्हणून. बरं. आणि त्यात आम्ही रिहर्सल करत बसायचो आम्ही तिकडे. बरं. आणि आमचे एक प्रोफेसर धोंड म्हणून होते तेव्हा. बरं. ते पाठणं ऐकायचे की कोण, त्यांना माहित नाही कोण कामं करतं वगैरे. मग त्यांनी सांगितले हा कोण, हे काम कोण करतंय. तर ते म्हणाले की हा भरत दाभोळकर म्हणून कोणतरी आहे मुलगा फर्स्ट इयर मधला, तो अतिशय घाणेरडा करतो, त्याला काढून टाका नाटकात, ते म्हणाले सांगितलं. मग ते बाई आले आमचे डिरेक्टर, ते म्हणाले की धोंड साहेबांनी सांगितलं की तुला काढून टाकायचं, म्हणून त्यांनी मला काढलं नाटकातनं. मी परत नाटक कधी कॉलेजमध्ये कधी नाटक केलं नाही. मग मी जेव्हा ॲडव्हर्टायझिंगमध्ये जेव्हा शिरलो मी, तेव्हा मग मी नाटकं लिहायला लागलो. अच्छा. आणि तेव्हा मी मराठी, इंग्लिश, हिंदी असं एक मिश्रित भाषेत लिहायला लागलो. करेक्ट. मग त्याला कोणतरी हिंग्लिश असं नाव दिलं त्याला. करेक्ट आहे. करेक्ट. आणि मग तेव्हा इंग्लिशमध्ये फक्त लिहिणारा मी एकटा होतो. हो, इंग्लिशचे जनकच म्हणतात तुम्हाला. कारण त्यात असं तेव्हा कोणी लिहित नव्हतं. बरोबर. म्हणजे धेडगुजरी भाषा जी म्हणतात त्याला, की एखाद्या मध्येच शब्द हिंदी, एखाद्या मध्येच शब्द गुजराती किंवा मराठी असं. तर लोकांना ते फार आवडत गेलं. मग एक नाटक संपलं की आणखीन एक नाटक लिही, मग दुसरं एक नाटक लिही, असं करत ते वाढत गेलं. मला वाटतं सुदेशजी, पण तुम्हाला जर का आज विचारलं की आर यू अ स्टुडिओ पर्सन ऑर अ स्टेज पर्सन, तर तुमचं उत्तर नक्कीच स्टेज असेल मला वाटतं ना. डेफिनेटली. तुम्ही स्वतःच, आम्ही एवढं एन्जॉय करतो, तुम्ही काय एन्जॉय करत असाल. जेव्हा मी स्टुडिओमध्ये गाणं गातो ना, मला अजिबात आवाज बदलून गायला आवडत नाही. मला ते करवलं जातं. आणि तिकडे स्टुडिओत गेल्यावर आपण म्हणतो ना, म्युझिक डायरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप. तुम्ही तिकडे आर्ग्यू करू शकत नाही, म्हणून मी करतो. कैक वेळेला असं होतं, मी स्वतःला एक परफॉर्मर, एंटरटेनर समजतो. की हे खरं आहे की अमिताभचा आवाज अमिताभपेक्षा हा चांगला काढतो, प्रश्नच नाही. त्यापेक्षा असं म्हणावं लागेल की मी जेव्हा अमिताभजींच्या आवाजात गातो तर ते स्वतःही कधी कधी प्रश्न, ये मैंने कब गाया. म्हणजे मी पहिलं गाणं जुम्मा चुम्माच्या अगोदर जेव्हा गायलो त्यांच्यासाठी, अजुबासाठी, तेव्हा मी त्यांना जेव्हा भेटलो तर बोले अरे भैया हमारी आपकी आवाज़ें तो बहुत मिलती जुलती है, मुझे तो पता ही नहीं चला ये गाना मैंने कब गाया. तर आणि जुम्मा चुम्मा नंतर तर असं झालं की बोलते मेरी बीवी अभी तक यकीन नहीं करती, 1.5 साल हो गया, जयाजी मान नहीं रही की बोले ये आप ही ने गाया और कोई गाय नहीं सकता. नाही, पण खुपण्याकडे ज्यावेळेला आपण येतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, बरोबर, तर तुम्हाला कधी तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांचा आवाज काढता आणि इंडस्ट्री व्हेरी ऑनेस्टली आणि व्हेरी क्रुएल असा हे स्टेटमेंट आहे, पण क्रूरपणे सांगायचं झालं तर दे हॅव युज्ड यू, तुमचा वापर केला गेला. एक्झॅक्टली. पण ह्याच्याबद्दल एकदा तरी कोणी तुम्हाला थँक्स म्हटलं का येऊन? अमितजीने तुम्हाला कधी थँक्स म्हटलं का? कोणाचं नाव न घेता किंवा अमितजींबद्दल न बोलता, बरोबर, मी नवीन जे होतकरू गायक आहेत, सिंगर्स बन, त्यांना मी एक मोलाचा सल्ला देईन की बाबा, मी माझ्या मुलाला पण हे सांगतो की मी जे केलं ते योगायोगाने झालं, देवाची इच्छा होती म्हणून झालं. पण तुम्ही जेव्हा गाल स्टुडिओमध्ये तेव्हा कधीही कोणाच्या आवाजात गाऊ नका. जेवढा फायदा होतो त्याच्या 200% नुकसान होतं. कारण माझं जुम्मा चुम्मा हिट झाल्यानंतर अशा विचित्र आवाजात गायला लावलं मला की ज्याच्यामुळे गाणी माझी लोकांना माहिती आहेत, पण माझं कधी नाव दिलं गेलं नाही. तर मला हेच सांगावंसं वाटतं ह्या प्रोड्युसर्सना किंवा सो कॉल्ड डिस्ट्रीब्युटर्सना की तुम्ही क्रेडिट तरी द्या. तुम्ही पैसे तर देत नाही, कम से कम क्रेडिट तर द्या. का असं हे करणारा माणूस मी एकच बघितला अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये की अगदी क्रेडिट व्हेरी इट्स ड्यू, म्हणजे अगदी प्रेमळ उत्तम माणूस म्हणजे रजनीकांत. अच्छा. रजनीकांत सारखा माणूस मी अजूनपर्यंत कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये, मराठी, हिंदी, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये बघितलेला नाहीये.
त्यांनी असं पण झालंय की ज्यावेळेला एक चित्रपट चालला नाही तर प्रोड्युसरचे पैसे नेऊन म्हणजे तरी 16 करोड पैसे परत दिले हे मी ऐकलंय. त्यांनी डिस्ट्रीब्युटरना बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही माझ्या नावावर तुम्ही इन्व्हेस्ट केले होते का, तुमचे किती पैसे गेले, तर माझे 50 लाख गेले. त्यांनी 50 लाख काढून दिले हिशोब न मागता. बरोबर. आणि त्यांनी असे 16 करोड परत दिले म्हणे त्यांनी. एक छोटीशी अजून एक एक्झाम्पल देतो. आत्ताच एक सुपरहिट फिल्म रिलीज झालं गोलमाल 3. बरोबर. त्याच्यामध्ये माझं गाणं आहे जे मिठूनसाठी मी गायलो. तर मी माझ्या फॅमिलीला खुशीने गेलो की एक नवीन चित्रपटात माझं गाणं आहे खूप दिवसांनी माझ्या स्वतःच्या आवाजात. ट्रॅजेडी अशी की चित्रपट संपल्यानंतर जेव्हा सगळी नावं दाखवली गेली, मी सांगतो त्या ट्रक ड्रायव्हर टेम्पो ड्रायव्हरचं पण नाव आहे पण सिंगर्सची नावं नाही त्याच्यात. म्हणजे ह्या गोष्टी फार मनाला लागतात. जाहिराती संस्कार करतात की नाही करत? जाहिरातींचं बेसिक कारण जगण्याचं हे आहे की तुम्ही प्रॉडक्ट विकायचं. तुम्ही संस्कार करा किंवा तुम्ही काही आणखीन सोसायटीमध्ये काही परिवर्तन घडवून आणा वगैरे, ही जाहिरातीची आमची ब्रीफही नसते आणि आम्हाला करायला तेवढा वेळही नसतो, कारण 30 सेकंदात तुम्ही एवढं काही करू शकत नाही. मला वाटतं हिंदी सिनेमा संस्कार करतो, हिंदी सिनेमा फॅशन बदलू शकतो. जाहिरात फक्त जे काही सोसायटीमध्ये ॲक्सेप्टेबल आहे त्याचा फक्त वापर करते. म्हणजे जाहिरात ॲडव्हर्टायझिंग इज अ फॉलोअर. आमची एक संस्था आहे की ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया. त्यात कुठलाही एखादा देखील माणूस, म्हणजे तुम्ही असे ऑर्गनायझेशन म्हणून नाही, त्यांनी समजा त्यांना कंप्लेंट केली की ही जाहिरात आम्हाला खोटी वाटते किंवा आम्हाला ही आक्षेपार्ह वाटते किंवा आम्हाला ह्याच्यात काही सांगतायत ते खरोखर बरोबर आहे असं वाटत नाही, तर ते तुम्ही जेव्हा कंप्लेंट कराल तेव्हा ते एजन्सीला ते एक्सप्लेन करून सांगायला लागतं की आम्ही असं, आता तुम्ही जेव्हा टॉईंग आहे, येतो बडा टॉईंग आहे, ती त्या एजन्सीला जाहिरात विथड्रॉ करायला लागली. भरत दाभोळकर हे असं नाव आहे की ज्यांनी जाहिरात क्षेत्रामध्ये मराठीचा झेंडा केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर टांझानियामध्ये देखील भगवा फडकवलेला आहे तुम्ही. तर तिथला अनुभव कसा आहे? तिथली जाहिराती आणि इथल्या जाहिराती सेम असतात का? शेवटी एक खरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जगभरात कुठेही गेलात ना तरी माणसांना जे काही पाहिजे असतं ते सारखंच असतं. त्याच्या कल्पना बदलतात. की एखाद्या बाईला आपण सुंदर दिसलं पाहिजे असं वाटतं, हे कॉमन आहे जगभर. मग आफ्रिकेमध्ये काळं असणं म्हणजे सुंदर, आणखीन अमेरिकेत गोरं असणं म्हणजे सुंदर, पण सुंदर आम्हाला व्हायचं ही कॉमन गोष्ट असते. तुम्ही ज्यावेळेला माईक समोर स्टुडिओमध्ये उभे राहता त्यावेळेला तुम्हाला आवाज लावताना कन्फ्युजन नाही होत का की हा आपला आवाज कोणता, का तुम्ही उगाच इंट्रोस्पेक्शन मोडमध्ये जाता की म्हणजे चुकून मी गाता गाता मोहम्मद अझी सारखा गात नाही ना, चुकून मी बच्चन सारखा गात नाही ना, असं होत नाही ना? नाही, हे सुरुवातीला व्हायचं, पण आता इतका कंट्रोल झाला, ते प्रत्येक IC काय जे म्हणतात ना गॅजेट्सवर एवढा कंट्रोल आहे. पण मला जेव्हा कोणी सांगतात ना हे गाणं आहे, हे शब्द आहेत आणि हिरो कोण आहे हिरोईन कोण आहे माहित नाही, मग मी माझ्या स्वतःच्या नॅचरल आवाजात गायचा प्रयत्न करतो, पण फारच हे कमी प्रसंग येतात. नाही, ह्या ॲडजस्टमेंट्स करायला लागतात प्रोफेशनली काम करत असताना. पण बरं, तुम्ही नंतर ज्यावेळेला नाटकांपासून पुढे पिक्चरमध्ये देखील कामं केली, म्हणजे चित्रपटामध्ये काम करून हिंदीमध्ये जास्त पैसे मिळतात का जाहिरातींमध्ये जास्त पैसे आहेत? नाही, मला तरी मिळत नाहीत पैसे. म्हणजे चित्रपटात पैसे मिळतात पण मला नाही मिळत. मला नाटकातही पैसे मिळत नाहीत कारण मी प्रोड्युसर नाही आहे, पण मला जाहिरातीत पैसे मिळतात. आणि जाहिरात हा माझा व्यवसाय, माझा जाहिरात आहे. चित्रपटात काम करणं म्हणजे मी लोकांना ओरडून सांगतो की मी अतिशय घाणेरडा ॲक्टर आहे, मला ॲक्टिंग करता येत नाही, माझा चेहरा मख्खा आहे, मला माझ्यावर फारशी एक्सप्रेशन्स येत नाहीत, ते कोणाला खरं नाही वाटत. पण हिंदी सिनेमात काम करायला मजा खूप असते, कारण तिकडे बहुतेक फारशी डोकी असलेली माणसं नसतात. म्हणजे मी एक माझा पहिला सिनेमा, म्हणजे माझा डेब्यू डायलॉग, मी एक शाहरुख खान बरोबर फिल्म केली 1, 2 का 4 मध्ये. त्यात शाहरुख खान, जुही चावला, जॅकी श्रॉफ आणि मी, आम्ही कमांडोज आहोत आणि आम्ही ड्रग्ज पकडले तसे, आणि ते ड्रग्ज आम्ही वजन करून आम्ही गोडाऊनमध्ये ठेवतो, तसा तो सीन होता. आणि हा माझा आयुष्यातला पहिला सीन सिनेमातला, हिंदी सिनेमातला. आणि डायलॉग माझा असा होता की शाहरुख खान मला तो एक ड्रगचं पॅकेट देतो, ते मी असं त्या तराजूवर त्याचं वजन करतो, आणि एक बाजूला एक तो तिकडचा क्लार्क बसलेला आहे, तो पण TV चा कोणतरी ॲक्टर होता. तो मला म्हणतो कितना वजन आहे इसका? मी त्याला म्हणतो की 12 किलो. हा माझा 12 किलो हे माझं डेब्यू सिनेमातलं वाक्य. तर त्यांनी मला दिलं, शाहरुखने मला. ते मी आपलं ते वजन केलं, तर म्हणाला क्या वजन आहे इसका? तर म्हटलं 12 किलो. चांगलं बोललो मी, असं 12 किलो. आणखीन काय तुम्ही 12 किलो तुम्ही किती प्रकारे बोलू शकता? किती वाढू? डायरेक्टर माझ्याकडे धावत आला. तो म्हणला, भरत जी आपको मैं एक बात बोलने को भूल गया कि ये जो क्लार्क है ना, उसका एक अफेयर है जिसके बारे में आप जानते हो. तो आप इससे जब भी बात करते हो ना, तब आप ये दिमाग में उसको टोक के बात करते हो कि साले तेरे वाइफ को बताऊं क्या तेरा अफेयर है.
आता 12 किलोमध्ये हे कसं सांगायचं. तर मला असं वाटलं की मी लेखक आहे, तर मी विचार केला की आपण हे वाक्य बदलूया. तर मी त्याला म्हटलं डायरेक्टरला मैं ऐसे करता हूँ कि वो पूछेगा कि कितना वजन है इसका, तो मैं कहूँगा इसका सिर्फ वजन बताऊं या और भी कुछ बताऊं घर पे आके. नहीं सर ऐसा नहीं, आपको बोलना 12 किलो ही है लेकिन ये दिमाग में रख के बोलो. तर माझे जे पहिला परफॉर्मन्स मला शाहरुख म्हणाला भरत एक काम कर, 5 मिनिटं विचार केला करून दाखव त्यांना की शो देम की तुझ्या थिंकिंग, आणि बाद में बोलना अभी तयार हूँ अभी शॉर्ट ले. मग मी असा खूप विचार केला 5 मिनिटं, अशा म्हटलं हा तयार हो अभी. मग त्यांनी परत दिला, म्हटलं क्या वजन है इसका, मी तसंच परत 12 किलो म्हटलं. मग तो मला म्हणला देखा ना अभी आपल्या दिमाग में रखा तो क्या फर्स्ट क्लास शॉर्ट होता. ती अशी इंडस्ट्री आहे, त्यामुळे त्यात काम करणं फार सोपं असतं. नाही पण मग मला सांगा ना, मग तुम्हाला पैसेही मिळत नाही, मग तुम्ही का करता. त्यात भयंकर फेम मिळतो. अच्छा. मी सांगू का, मी आतापर्यंत 30 नाटकं लिहिली आहेत. मी 25 वर्ष जाहिराती करतोय. त्यात मला खूप अवॉर्ड्स मिळाली आहेत, अमूल बटरसाठी वगैरे. आणि तुम्हाला त्या क्षेत्राच्या बाहेर कोणीही ओळखत नाही. आणि मी लहान लहान कुठेतरी कामं करतो, 10 सेकंदात माझा चेहरा दिसतो कुठेतरी वगैरे. आणि तुम्ही जगभर फिरताना लोक तुम्हाला रस्त्यात भेटतात. आप फिल्म में काम किया ना आपने, आप शाहरुख खान के साथ आप फिल्म में हो ना, एक फोटो निकाले आपके साथ एक. म्हणजे 10 सेकंद तुम्ही सिनेमात काम करून तेव्हा जेवढी प्रसिद्धी तुम्हाला मिळते की तुम्हाला जगभर तुम्हाला लोक ओळखतात, ते तुम्हाला जाहिराती करून किंवा नाटकं लिहून तुम्हाला मिळत नाही. तुम्ही आत्ताच एक छान गोष्ट सांगितलीत की हिंदीमध्ये तेवढी लोकांना डोकी नसतात, आणि हे तुम्ही मराठीमध्ये सांगताय त्या अर्थी मराठीतल्या सगळ्या कलाकारांना एक कॉम्प्लिमेंट आहे. इंग्लिश काय किंवा हिंदी काय किंवा गुजराती काय, ह्या कुठल्याही थिएटरमध्ये मराठीमध्ये जेवढी टॅलेंट आहे तेवढी टॅलेंट बिलकुल नाही. म्हणजे आपला कुठलाही मराठीमधला माणूस, म्हणजे मराठीमधला लहानात लहान ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस हिंदी किंवा इंग्लिशमधल्या मोठमोठ्या ॲक्टर्सपेक्षा फार उत्तम कामं करू शकतात. तुम्ही नाटकात कुत्र्याला पण भूमिका देता म्हणे. हो स्वतःच्या. हो. पेमेंट पण असतं का त्याला. त्याला पेमेंट, त्याला मी, माझा इकडे एक बुलडॉग होता, त्याला मी आधी सिंह म्हणून आणायचो नाटकात एका एंट्रीला, आणि दुसऱ्या एंट्रीला तो काँग्रेस पार्टीचा जनरल सेक्रेटरी म्हणायचो. की तेव्हा खूप हे झालं होतं की फक्त आपल्या नातेवाईकांना पार्टीत भरतायत वगैरे. तेव्हा तो हा म्हणतो की ह्याला घेतल्यामुळे आता मला कोणी हे म्हणू शकत नाही की हा माझा नातेवाईक आहे, म्हणून त्याला आम्ही जनरल सेक्रेटरी केलं. असे म्हणून त्याला आम्ही 2 त्याच्या एंट्रीज होत्या. त्याला मग पेमेंट द्यायचं त्याला. खरं सांगा. पेमेंट नाही मिळायचं, पण त्याला चहा बिया द्यायचं. बरं तुम्ही डोक्याचं पण शेविंग करता. हो, हे खरं म्हणजे काय माहितीये का की मी एका जाहिरातीला फसलो. मी एक जाहिरात बघितली की हा शॅम्पू आहे ऑल क्लिअर. मला वाटलं की ऑल क्लिअर म्हणजे डॅन्ड्रफ वगैरे असावं, ते असं झालं. ते म्हणजे ऑल क्लिअर झालं ते मला. ते त्यामुळे हे फसल्यामुळे असं झालं. मी दररोज शेव करतो. पण मी एक बघितलं की जेव्हा तुमच्या डोक्यावर केस नसतात ना, तेव्हा तुम्हाला एक फायदा हा असतो की तुम्ही सकाळी 5 वाजता किंवा रात्री 12 वाजता तसेच दिसता, आणि तुम्हाला कधीही आरशात बघायला लागत नाही. तू विचार कर, आरशात तू का बघतोस की आपले केस बरोबर आहेत की नाही म्हणून. आणखी तुझ्यात काय फरक होणार आहे. मला कोणी आरसा दाखवता येईल, माझ्यात काय फरक पडणार आहे. वाऱ्यात असो, पावसात असो, उन्हात असो, काहीही फरक पडत नाही. हा मोठा फायदा आहे असं शेव केल्याचा. खरंच गॉन केस म्हणतात. बरं, मला आता सुरेशजी सांगा, तुम्ही कधी ह्या तुमच्या जे हुनर है, ये आवाज का जो हुनर है आपका, कुणाची आवाज काढू शकतो, तर ह्याचा कधी गैरफायदा घेतलाय का, किंवा कोणाची गंमत केली आहे का फोनवरनं करून आवाज कुणाच्या तरी भलत्याच्या आवाजात बोलून. इनफॅक्ट एक चांगलं काम केलं होतं. एक कॅन्सर पीडित एक मुलगी होती. तर मला असं सांगितलं गेलं की ती काही दिवसच तिचे राहिले, आणि ती अमिताभ बच्चनची खूप मोठी फॅन आहे, आणि अमिताभपर्यंत आम्ही पोचू शकत नाही. तर तू जर अमिताभ बच्चनचा आवाज काढून तिच्याशी बोललास तर बरोबर. तर मी जवळजवळ 2-3 मिनटात ॲक्च्युली जेन्युअनली अमिताभ बच्चन बोलून त्या मुलीशी बोललो होतो, आणि तिच्या आईवडिलांनी मला खूप खूप थँक्स केलं होतं. आणि फसवायचं तर असं ॲक्च्युली तशी मस्ती करायचं कधीच मनात आलं नाही. पण हां, माझ्या ह्या टॅलेंटमुळे अमितजी स्वतः खूप वेळा फसलेत. अच्छा. त्यांनी एकदा आमची कलिग सपना मुखर्जीला फोन केला होता. त्यांना स्टुडिओ बुक करायचं होतं. तो बोले नमस्कार सपना जी, मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ. तो बोले सुदेश मेरे दांत बहुत दुख रहे, मैं डेंटिस्ट के पास जा रही हूँ, बाद में फ़ोन करना. सपना जी मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ. त्यांचा बेस वाढत गेला हळूहळू. देखो सुदेश मजाक मत करो, मेरे दांत में बहुत दर्द है. सपना जी मैं सचमुच अमिताभ बच्चन बोल रहा हूँ. तर जवळजवळ 2 मिनटं अमिताभ बच्चन खासावीस होत गेले, आणि ती सुदेश मजाक मत करो, मेरे दांत में बहुत दर्द है, मैं डॉक्टर के पास जा रही हूँ, रात को फोन करूंगी. ती चिडत गेली, आणि ह्यांचा सपना जी मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ, सुदेश भोसले नहीं बोल रहा. तर
फायनली तिला वाटलं सुदेश इतका वेळ तर मस्करी करणार नाही. मला सर आप बोल रहे हैं क्या? नहीं नहीं सुदेश भोसले बोल रहा हूं मैं. राघवन बोल रहे थे. आणि मग बोले सर सर बोलिए ना, सॉरी सॉरी क्या? नहीं नहीं मुझे आपका स्टूडियो चाहिए था इसलिए मैंने फ़ोन किया क्योंकि मुझे रात को लंडन जाना है, मुझे स्टुडिओ चाहिए. तो सॉरी सॉरी करत गेले आणि गाणं मीच गाणार होतो. तर आम्ही जी समोर बसले गाणं मी गाणार होतो गात होतो. इतक्यात सपनाजीची एंट्री जी आइए हम सुदेश भोसले हैं, चिल्ला चिल्ला के बता रहे हैं फिर भी हम सुदेश भोसले हैं. तर असे ते स्वतः बराच वेळा फसले. हा जो माणूस तुमच्या समोर बसलाय सुदेश भोसले नावाचा, हा किती मोठ्या मनाचा माणूस आहे मी तुम्हाला सांगतो. की माझी तशी त्यांची त्यावेळेला विशेष ओळख नव्हती आणि एक रेकॉर्डिंग होतं करायचं, नॉन कमर्शियल असं वेगळं होतं ते जरा. त्यावेळेला मी यांना फोन केला. त्यांनी मला सांगितलं की मी बाबा XYZ इतके पैसे घेईन गाण्याचे. ते माझ्या आवाक्या बाहेरचे होते. मी त्यावेळेला म्हटलं हां एवढे, पण एक सेकंडवर विचार केला नाही आपण एवढ्या मोठ्या माणसाला कधी रेकॉर्ड करणार. म्हटलं ओके ठीक आहे सर तुम्ही या. त्यांनी माझा तो लक्षात ठेवला होता आणि मी गाणं बिणं झालं त्याच्यानंतर म्हटले तुला पैसे, मी त्यांच्या हातात पाकिट दिलं, त्यांनी ते घेतलं, व्यवहार पूर्ण झालेला होता. त्याच्यानंतर म्हणले की तुला हे पैसे जास्त वाटतात का? नाही नाही काय इट्स ओके, मी काय सांगितलं नाही इट्स ओके. नाही नाही तुला जास्त वाटत आहेत का? म्हणलं नाही 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 इट्स ओके. तुला पैसे मिळालेत का या कामात मला विचारलं त्यांनी. तर मी काय उत्तर नाही दिलं कारण मला खरंच मिळणार नव्हते, कारण जे काय प्रॉफिटमधला होता तो सगळा यांना गेला होता. त्यांनी मला त्याच्यातले काढून जवळपास 50% पैसे परत दिले. म्हणले ठेव तुला. नाही अवधूतजी असं नाही की मी फार मोठा म्हणजे दानी वगैरे असं काय नाही, पण एक जेव्हा वाटतं की हे खरंच मेहनत करतायत किंवा चांगलं काम करतायत आणि आपले वेल विशर्स आहेत तेव्हा आपण हे काही गोष्टी होऊन जातात. कारण आपल्यावर पण बऱ्याच लोकांनी तसं सहकार्य केलेलं असतं. आता तुमच्यासाठी एक रॅपिड फायर राऊंड आहे. 5-5 प्रश्न आहेत. अरे बापरे. हां बरं 5च प्रश्न आहेत. तर चूज 1 आउट ऑफ 2. दोघांमधलं एक सिलेक्ट करायचं, खरं सांगायचं आणि टाळायचं नाही. नाटक का जाहिरात? जाहिरात. आवडता अँकर राखी सावंत का करण जोहर? मी दोघांनाही बघितलेलं नाही आहे, म्हणजे टी व्हीवरती दोघांनाही बघितलं. तेव्हा सध्याच्या काळात गुप्ते. लिखाणाला प्रेरणा देणारा नेता लालू प्रसाद यादव का सोनिया गांधी? लालू प्रसाद यादव. कोणता घोटाळा जास्त खुपला? आदर्श का जी स्पेक्ट्रम? मला वाटतं आदर्श, कारण जी स्पेक्ट्रम हा मोठा घोटाळा आहे. पण मला आदर्श घोटाळ्याची लाज वाटते, कारण मला असं वाटतं की सध्या भारतामध्ये सर्वात जास्त करप्शन महाराष्ट्रामध्ये आहे. प्रत्येक करप्शनमध्ये एक मराठी माणसाचं नाव असतं नेहमी आणि त्याच्यामागे 10 लपलेली असतात. ती नावं येत नाहीत पण ती मराठी नावं असतात. हे मला फार खूपच असतं नेहमी. आणि लेखक आवडता आचार्य अत्रे की पु ल देशपांडे? पु ल देशपांडे. सुदेशजी आवडता गळा आशा भोसले का लता मंगेशकर? आशा भोसले. आवडणारा आवाज म्हणजे काढायला सुद्धा अमिताभ का नाना पाटेकर? अमिताभ. आवडता नकलाकार राजू श्रीवास्तव का सुनील पाल? राजू श्रीवास्तव. आवडतं गाणं जुम्मा चुम्मा दे दे का सोना सोना दिल मेरा सोना? जुम्मा चुम्मा दे दे. प्रसिद्ध मराठी माणूस राखी सावंत का राहुल महाजन? अवधूत गुप्ते. अरे नाही. नक्कल करण्यासाठी आवडता राजकारणी लालू प्रसाद यादव का अटल बिहारी वाजपेयी? लालू प्रसाद. एक झलक. देखिए हां गुप्त तिथे खुपते आणि खुपते तिकडे गुप्ते खूप आहे तुझ्याकडे.